तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद पंचायत समितीत लाचखोरीचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। पंचायत समितीमध्ये विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत असलेले संदीप मोरे यांना 25,000 रुपयांची लाच स्वीकारताना अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे। विशेष म्हणजे ही कारवाई थेट जळगाव जामोद पंचायत समिती कार्यालयातच करण्यात आल्याने प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार एका व्यक्तीचे तब्बल 8.5 लाख रुपयांचे बिल काढून देण्यासाठी विस्तार अधिकारी संदीप मोरे यांनी बिलाच्या रकमेच्या 3% लाचेची मागणी केली होती। या प्रकरणी संबंधित व्यक्तीने थेट अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली। तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने जळगाव जामोद पंचायत समिती कार्यालयात सापळा रचला। यावेळी 25,000 रुपयांची लाच स्वीकारताना संदीप मोरे यांना रंगेहात पकडण्यात आले। पंचायत समिती कार्यालयातच झालेल्या या धडक कारवाईमुळे एकच खळबळ उडाली असून 8.5 लाखांचे बिल काढण्यासाठी 3% कमिशनचा खेळ सुरू होता का, असा गंभीर सवाल आता उपस्थित केला जात आहे। या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून पुढील कारवाई सुरू आहे। MCN न्यूज मराठी करिता ज्ञानदेव राजनकर, जळगाव।